भंडारा जिल्ह्याच्या बोरगाव बुज येथील अल्पभूधारक शेतकरी चतुराम बावनकुळे यांनी शेती सिंचनासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेतून सोलर पंप लावले. मात्र सोलर पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील 9 महिन्यांपासून सोलर बंद आहे. तर कंपनीला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे. शेती ही पाण्याशिवाय होऊ शकत नाही. तर आधुनिक पद्धतीने शेत पिके घेण्यासाठी सबसिडीवर कुसुम सोलर योजना सुरू केली. चतुराम व त्यांच्या पत्नी निर्मल बावनकुळे यांनी 4 वर्षापूर्वी शेतावर जेके कंपनीचे 5 वर्ष वॉरंटी असलेले सोलर पंप लावले. पाण्याच्या भरोशावर विविध पिकांची लागवड केली. आता शेतात नगदी भाजीपाला लावलेला असून आता पाण्याअभावी जमिनीला भिगा पडून वाळण्याची स्थितीमध्ये आहे. चतुराम कोदरामजी बावनकुळे, मुक्काम बोरगाव बुजरू. माझ्याकडे 3 एकर शेती आहे. माझ्याकडे भेंडी, थोडासा वांगा, काही चना, गहू हे इतर माल माझ्याकडे घेतलेले आहेत. परंतु हे जे सोलर आहे जेके एनर्जी कंपनीच्या, हे वारंवार मी त्यांना कळवतो का बा माझ्या पंपावर तुम्ही येऊन सनेरी हे दुरुस्ती करून द्या. ते यांचा नंबर देतात, कोणी त्याचा नंबर देतात. मग त्याचा नंबर दिल्यावर तो बंद करते आणि तो म्हणते माझ्या कंपनी, मी या कंपनी सोडलो. मला काही तालुका असं करता करता मला बरेच दिवस असून मला काही नंबर याचे भेटले नाही. मग मला काही दिवसांनी एक त्याच माणसाने नंबर दिला, मला सोडलो म्हणलं या माणसाने. तर हे यावायलाच तयार नाही आहेत. मी पुन्हाही काल त्यांना कळवलो पेपरला दिल्यानंतरही, तरी ते माणसं म्हणायला लागले मला जेव्हा वेळ भेटेल मी 2-4 दिवसात पाठवतो माणसं. हे जे जेके एनर्जी जे कंपनी आहे हे फॅट बँक कंपनी आहे असं मला तरी वाटत आहे. किती महिन्यापासून बंद पडली? हे 9 महिने कमीत कमी पासून हे असा प्रकार आहे. एकदा मी त्यांना म्हणजे तक्रार बहुतेक मी दिलो असं मला तरी कळते. पण मी त्यांना वारंवार माझ्याकडे त्याचे नंबर आहेत, मी त्यांना कळवले आहेत. मला कमीत कमी त्यांना 4-5 जणांचे पण असे नंबर देतात.